हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उद्या 3 वाजता निवडणुकांची घोषणा होणार। निवडणूक आयोगाची उद्या दिल्लीमध्ये पत्रकार परिषद, तर 24 तासानंतर देशभरात आचारसंहिता लागणार। देशभरामध्ये 6 ते 7 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता, तर महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 टप्प्यात निवडणूक होण्याची शक्यता। श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार कुणी दिला? मंत्री छगन भुजबळ यांचा सवाल। काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंच्या उमेदवारीची घोषणा। महाविकास आघाडीकडून वंचितला 4 जागांचा प्रस्ताव। वंचितने महाविकास आघाडीच्या प्रस्तावावर त्यांचा निर्णय कळवावा, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। वसंत मोरे यांनी घेतली संजय राऊतांची भेट। सामना कार्यालयामध्ये मोरेंची राऊतांशी चर्चा, तर पुण्यामध्ये वॉशिंग मशीन नको, वसंत मोरेंची प्रतिक्रिया। उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय पक्ष घेईल, पक्ष सांगेल त्याचा प्रचार करणार। वसंत मोरेंच्या संभाव्य उमेदवारीवर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया। जयंत पाटील फडणवीसांसह अनेकांच्या संपर्कात, जयंत पाटलांचं आधी फायनल होऊ द्या, छगन भुजबळ यांचं वक्तव्य। सोमवारी मोठे राजकीय भूकंप पाहायला मिळतील, आश्चर्य वाटेल असे अनेक जण आमच्याकडे येतील, शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचा दावा। शिंदे गटाचे 12 आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे येणार। चंद्रपूरमधील सभेत वकील असीम सरोदेंचा दावा। सरोदे यांनी 12 आमदारांची यादीच वाचून दाखवली। कुणाच्या तरी पत्नी असल्यामुळे मत द्यायचं का? सुनेत्रा पवार यांच्यावरून विजय शिवतारेंचा अजित पवारांवर निशाणा, तर ताई आणि वहिनी हे लोकशाहीमध्ये चुकीचं अशी टीका। बजरंग सोनावणे लवकरच शरद पवारांना भेटण्याची शक्यता। शरद पवार गटाकडून बजरंग सोनावणे पंकजा मुंडेंना आव्हान देणार असल्याची चर्चा। बजरंग सोनावणे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत। परभणी आणि माढ्यामधून मी उमेदवारी अर्ज भरणार। माढ्यातून निवडणूक लढण्याबाबत पवारांकडून मला विचारणा, महादेव जानकरांचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची आज बैठक। काँग्रेसचे केंद्रीय नेते के.सी. वेणुगोपाल बैठकीला उपस्थित राहणार। महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीचे निमंत्रण नाही, पाडापाडीचं राजकारण करणाऱ्यांसोबत आम्ही नाही, प्रकाश आंबेडकर यांची भूमिका। उद्यापर्यंत महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा पूर्ण होईल, तर शिवसेना उमेदवारांची यादी रविवारी किंवा सोमवारी जाहीर होणार, आमदार संजय शिरसाट यांची माहिती। काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल शरद पवारांची भेट घेणार। महाविकास आघाडीच्या बैठकीआधी के.सी. वेणुगोपाल 4 वाजता पवारांची भेट घेतील। माढ्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धैर्यशील मोहिते शरद पवारांच्या संपर्कात, पवारांच्या पक्षाकडून माढ्यातून लढण्याची शक्यता। शिवसेना खासदार संजय मंडलिक बंडाच्या तयारीमध्ये असल्याची चर्चा। उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष लढा, कार्यकर्त्यांचा आग्रह। उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे महायुतीच्या वाटेवर, फडणवीसांच्या नागपुरातील निवासस्थानी दोघांची भेट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।